बोंबील बटाटा बनवण्यासाठी तर बोंबील घेतलेला आहे, बटाटा, टमाटा, कांदा ह्याचं आपण पातळ कालवण बनवणार आहे बोंबलाचं आणि बटाट्याचं. बोंबील सगळे साफ करून भाजून घेतलेले आहेत. आता पाण्यामध्ये एक 5 मिनिटं आपण भिजत टाकू, याला गरम पाण्यामध्ये कोमट. बोंबील कालवण बनवण्यासाठी ह्याच्यामध्ये 2 पळ्या तेल टाकून घेतलेलं आहे. आता थोडेसे टाकून घेऊ जिरे, थोडासा कढीपत्ता आणि हा कांदा लालसर भाजून घेऊ, बारीक कापून घेतलेला आहे. 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट. आता ह्याला भाजून घेऊ आपण लालसर कांद्याला. कांदा लाल भाजून झालेला आहे. आता ह्यामध्ये टाकू टमाटा. कांदा मी या चॉपरला कट करून घेतलेला आहे बारीक एकदम. आता थोडंसं टाकून मीठ चवीपुरतं, आता बोंबील खारट असतं. आता टमाटा थोडा नरम करून घेऊ आपण हा. त्यानंतर मसाला टाकून घेऊ. टमाटा पण नरम झालेला आहे. आता ह्यामध्ये टाकू काळा तिखट. घराचा मसाला आहे, घरचाच. 2 चमचे हा काळा तिखट मसाला टाकलेला आहे. अर्धा चमचा हळद पावडर. आता ह्यामध्ये हे बोंबील आणि बटाटा हे धुवून घेतलेला आहे. ह्यामध्ये आता आपण मिक्स करून घेऊया टाकून. आणि ह्याचं पातळ कालवण बनवून घेऊ आपण. आता मिक्स करून घेऊ 1-2 मिनिटं. तर सगळं मिक्स करून घेतलेलं आहे सगळ्या मसाल्यामध्ये. आता ह्यामध्ये शिजण्यासाठी आपण पाणी टाकून घेऊ 1 तांब्या आणि शिजवून घेऊ आपण कालवणाला असं 10 ते 15 मिनिटं. बोंबलाचा रसा बनवून घेऊ. बोंबीलचं कालवण शिजलेलं आहे. आता वरतून टाकू थोडीशी कस्तुरी मेथी आणि थोडीशी कोथिंबीर. आता गॅस बंद करून घेऊ आपण. कालवण शिजलेलं आहे, बोंबील पण बटाटा पण शिजलेला आहे सगळं आता एकत्र. बटाट्याचं कालवण तयार झालेलं आहे, असं पातळ कालवण झणझणीत झालेलं आहे. तयार झालेलं आहे आपलं बोंबल्याचं कालवण, झणझणीत झालेलं आहे, 1 नंबर झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका.